वंचित बहुजन आघाडी निफाड तालुक्याच्या वतीनं निफाड तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। मालेगाव येथील डोंगराळे गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, तसेच नांदेड येथे सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी, तसेच ज्या पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या केसमध्ये खोटे गुन्हे दाखल करून केस दडपण्याचा प्रयत्न केला त्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असं निवेदन यावेळी देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, निफाड तालुका अध्यक्ष सचिन हिरे, गणेश गांगुर्डे, अजय उचिते, रामकृष्ण साळवे, विलास खरताळे, सिद्धार्थ गायकवाड, माया रणभोर, मोनिका रणभोर, दिलीप रणभोर, राहुल उनवणे, युवा परिवर्तन क्रांतिदीप सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आदी उपस्थित होते। आज निफाड तहसीलदार साहेबांना आम्ही नांदेड येथे जी घटना घडलेली आहे सक्षम ताटे यांच्याबद्दल, जातीयवादी मानसिकतेतून प्रेम प्रकरण असल्या कारणानं सक्षम ताटे यांचा खून झालेला आहे। अजूनही भारतीय समाजमनाची मानसिकता ही किती जातीयवादी आणि गंभीर आहे हे आपल्याला या प्रकरणातून लक्षात येईल। पूर्णपणे प्रेम प्रकरणामधून ही हत्या घडत असताना सक्षम ताटेच्या बाजूने समस्त आंबेडकरी समूह आणि जो इथल्या जातीयतेला मूठ माती देतो असा प्रत्येक माणूस या घटनेमध्ये सक्षम ताटेच्या परिवारासोबत आहे, अंचलाच्या सोबत आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सक्षम ताटेंच्या मारेकऱ्यांना गंभीर स्वरूपाची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जन्मठेप झाली पाहिजे, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती। आणि ह्या सगळ्या प्रकरणांच्या मागणीसाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे आलो। नमस्कार। आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना नांदेड येथे झालेल्या सामाजिक आणि जातीयवादी कृत्याबद्दल निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमची अशी मागणी आहे तहसीलदार साहेबांना किंवा प्रशासनाला का हा जो हत्याकांड झाला आहे ह्या हत्याकांडाला कुठंतरी आळा बसावा, कुठंतरी त्या अशा मनोवृत्त आणि जातीवादी प्रवृत्तीला कुठंतरी थांबवावा असं आम्ही अपेक्षा बाळगतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।